दुष्काळात धान्य आणि चारा मिळणे कठीण होते. त्याचं साहजिकच आहे. दुष्काळामध्ये धान्य आणि चारा मिळणे कठीण होत आहे. धान्य कोणासाठी हवंय मुलांनो? जर भूक लागली तर आपण काय खाणार आहे? जेवण खाणार आहे. तर जेवण खाण्यासाठी आधी आपल्या हातामध्ये धान्याची गरज आहे. मग धान्य काय आहे? गहू आहे, ज्वारी आहे, बाजरी आहेत, वेगवेगळ्या प्रकारची डाळी आहेत. मग ते काय आहेत? जे आपल्याला धान्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळत असतात. मग आपण ते शिजवून ते खात असतो. मग त्याच्यासाठी माणसांना काय हवंय? धान्याची गरज आहे आणि चारा. चारा कोणाला गरज आहे? जे प्राणी आहे, जे गाय, म्हैस, बैल जे काही जनावर आहे जे आपल्याकडे असतात, जे आपण ती पाळलेली असतात, त्यांना देखील चाऱ्याची गरज असते. म्हणजे काय सांगितले दुष्काळात मग त्या गोष्टीची गरज म्हणजे आपल्याला म्हणजे भागत नाही, की आपण तो मिळण्याचा शोधण्याचा प्रयत्न करत असतो. मग पाऊसच पडला नाही तर धान्यही पिकत नाही आणि धान्य न पिकल्यामुळे त्या धान्यातून जो चारा पण निघत असतो, तो चारा देखील तो उपलब्ध होत नाही मुलांनो. आणि म्हणून इथे काय सांगितलंय, की धान्य आणि चारा मिळणे कठीण जाते. ती थोडे दिवस त्याची सोय होते, नंतर तेही संपून गेल्यानंतर मग ते एका गावातून दुसऱ्या गावामध्ये जाऊन तो घेऊन यावा लागतो. मग अशा करून त्यांना त्या चाऱ्यासाठी, त्या धान्यासाठी खूप वणवण देखील भटकावं लागतं. मग अशा वेळेस हा काय होतो दुष्काळग्रस्त याला देखील बोलणार की म्हणजे दुष्काळामुळे धान्य आणि चारा देखील मिळणं आपल्याला काय होतं मुलांनो कठीण जातं. इथे बघा काय सांगितलं तुम्हाला काय चित्र दिसत आहे, की ते पिण्याच्या पाण्याची इतकी दुविधा असं आहे. व्यवस्था नसल्यामुळे इथे काय केलं आहे, की इथे हा जो आहे याला काय बोलणार आहे? पंप बोलणार आहे, हापशा बोलणार आहे. या हापशा धरून की आपल्याला काय करायचं आहे, तिथे तुम्हाला पुश करायचं आहे आणि त्या पुश केल्यामुळे तुम्ही प्रेस केल्यामुळे त्याच्यातून काय मिळणार आहे? पाणी पडणार आहे. मग ही काय आहे? ज्याला पाणी पाहिजे त्यांनी स्वतः जायचं. जसं आपल्याला पाणी पाहिजे आपण नळ खोलतो आणि पाणी घेतो, तसंच इथे आपण काय करणार आहोत त्याला जोर देणार आहोत आणि ते पाणी येतं. मग असे करून ज्या ठिकाणी हापशाची सोय केली आहे तिथून देखील हे पाणी घेण्याचा प्रयत्न करत असतो. बघा ज्या भागात दुष्काळ पडतो तेथील लोकांनी विपरीत परिस्थितीशी सामना करावा लागतो, की त्यांना अशी विपरीत परिस्थितीशी सामना करावा लागतो, की त्यांना मिळेल त्या ठिकाणी कुठे पाणी मिळेल याची त्यांना सोय करणं भाग आहे, की तिथे बघणं भाग आहे, की तिथे जाऊन त्यांना बघावं लागतं, की या नदीमध्ये थोडं पाणी आहे का? विहिरीत पाणी आहे का? तलावात थोडं पाणी उरलंय का? की चला बाबा हा हापशा मिळाला आहे, याला हापशा बोलतात, की हापशामध्ये देखील पाणी आहे का? तर ते देखील उपसलं जातं. म्हणजे हापशातलं पाणी हे देखील काय असतं? भूअंतर्गत भागात असतं, भूजमिनीमध्ये असतं, भूगर्भामध्ये असतं. ते पाणी जमिनीतून काय येत असतं? वर येत असतं. ते आपण पुढे पाहणार आहोत, की पाणी जमिनीत कसं काय राहतं. तर मग ते आपण प्रेस केलं, की हे पाणी काय येतं? जमिनीतून वर पाणी येतो आणि सर्व हंडे भरले जातात. मग अशा वेळेस देखील दुष्काळ जेव्हा पडतो तेव्हा ह्या लोकांना त्या सर्व परिस्थितीशी सामना करावा लागतो. तिथे त्यांना ते बघावं लागतं, की कुठे पाण्याचा आपल्याला साठा मिळू शकतो, कुठेतरी थोड्या प्रमाणात पाणी मिळतंय का? हे देखील त्यांना पाहणे गरजेचं आहे. मग अशा वेळेस ते काय करतात? मिळेल त्या ठिकाणी जातात आणि शोधण्याचा मुलांनो ते प्रयत्न करत असतात. इथे काय दिलंय? त्या भागातील प्राणी, वनस्पती यांनाही दुष्काळाचा तडाखा बसतो. आता साहजिकच जर मनुष्याला जर तडाखा बसतोय, मनुष्याला देखील जर भटकावं लागत आहे, तर प्राण्यांना देखील भटकावं लागत आहे, की पाणी कुठे मिळेल ते त्यांना देखील तितकेच परिश्रम आहेत. जितके मनुष्याला परिश्रम आहेत तितकेच पशु-पक्षी आणि प्राणी यांना देखील समस्या आहे. कशाची? पाणी पिण्याची, की कुठे पाणी मिळेल हे त्यांना पाहावं लागेल. त्या भागातील प्राणी, वनस्पती जे प्राणी आहेत आणि वनस्पती आहेत यांनाही दुष्काळाचा तडाखा पाहावा लागेल. म्हणजे त्यांनाही जे दुष्काळामध्ये जर पाऊसच पडत नाही म्हणून दुष्काळ आहे आणि दुष्काळ आहे म्हणूनच काय आहे पाण्याची ही खूप मोठी समस्या इथे झाली आहे. ते मनुष्याला सुद्धा आहे आणि जनावरांना सुद्धा आहे. या पाण्याची सुविधा इथे मिळत नाही. मग अशा वेळेस काय बघा, की मग आता पाण्याचं जर आपलं दुष्काळग्रस्त आहे, मग आता काय केलं जातं? शासनातर्फे दुष्काळग्रस्त भागातील लोकांना आणि प्राण्यांना सुरक्षित जागी तात्पुरते हलवले जाते. तात्पुरते, की आता इथे हा दुष्काळ भाग आहे, इथे पाणी पुरवठा नाही, हा दुष्काळग्रस्त भाग घोषित केला गेला आहे. माझं ह्या लोकांना जर सर्व्हाइव्ह करायचं, यांना जर व्यवस्थित जर त्यांचं राहणीमान करायचं असेल, तर त्यांना जिवंत राहावं लागणं भाग आहे, तर त्यांना सर्व्हाइव्ह करायचं आहे. त्याच्यामुळे त्यांना काय करावं लागतं, की काही कालावधीपुरतं म्हणजे काय इथे दिलंय तात्पुरते, की थोड्या दिवसासाठी मग त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे, त्यांच्या जनावरांची व्यवस्था दुसऱ्या ठिकाणी केली जाते, की जिथे ते स्वतः तिथे नसतात. दुसऱ्या ठिकाणी करतात, की जेणेकरून त्यांना तिथे अन्न मिळेल, त्या सर्व मनुष्याला देखील अन्न मिळेल आणि जे गाई, जे म्हशीचे जनावर आहेत त्यांना देखील चारा मिळेल, पाणी मिळेल याची व्यवस्था तिथे केली जाते. हे सर्व कोणामार्फत होते मुलांनो? शासनातर्फे होत असतं. शासनातर्फे हर एक गोष्टीची योजना राबवली जाते. मग त्यावेळेस काय होतं त्यांना, की असं गाडीमध्ये बसून, ट्रकमध्ये बसून त्या गोष्टीची त्या ठिकाणी त्या जागी हलवलं जातं. तिथे थोडे दिवस त्यांना ठेवलं जातं जोपर्यंत पाण्याची व्यवस्था त्यांच्या गावामध्ये होत नाही,
तोपर्यंत त्यांना त्या भागामध्ये तिथे ठेवलं जातं आणि जेव्हा इथे पाण्याची सोय होते तेव्हा त्यांना परत सुरक्षित इथे घेऊन आणलं जातं. मग ते मनुष्य असो किंवा प्राणी असो, त्या ह्या दोघांनाही तिथे थोड्यासाठी तात्पुरत्या ठिकाणी काय केलं जातं, घेतलं जातं. तिथे त्यांना अन्न आणि चारा ह्या दोन्हीची व्यवस्था केली जाते, मनुष्याला देखील आणि जनावरांना देखील. बघा तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता की इथे काय तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे की ते जे दुष्काळग्रस्त भाग म्हणून ज्याला ओळखला जातो, की अशा गावागावामध्ये जाऊन जे शासनाचे जे लोक आहे, जे काम करत आहे, शासनामार्फत जे काम करत आहे, त्यांचे जे कर्मचारी आहे, जे कामगार आहेत, ते काय करत आहेत मुलांना, ते गावोगावी जातात, त्या ग्रामीण भागाला भेट देतात आणि मग शासनातून ज्या सोयी सुविधा त्यांना मिळाल्या आहेत. म्हणजे तुम्हाला इथे काय दिसत आहे मुलांना, हे बघा काय आहे, हे पाणी आहे. तसे इथे तुम्हाला काही पीठ दिसत आहे, काही धान्य दिसत आहे, काही खाण्याच्या वस्तू दिसत आहेत. म्हणजे ज्या गोष्टी त्यांना उपलब्ध आहेत बघा, जसं हे पीठ आहे तर इथे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलं जातं, तुम्हाला डाळी दिले जातात, तुम्हाला बेसन पीठ दिलं जातं, तुम्हाला तेलाची पिशवी दिली जाते, तुम्हाला मिरची पावडर, हळद, म्हणजे तुम्हाला जीवनावश्यक लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्याची सुखसुविधा ज्या सोयी असतात त्या पुरवल्या जातात. म्हणजे जेणेकरून तुम्ही डाळ भात भाजी चपाती खाऊ शकता. एवढं बेसिक जे फूड आहे, जे बेसिक जे अन्न आहे ते देखील तुम्हाला तिथे पुरवलं जातं. म्हणजे जेवण बनवायचं असतं तर साहजिकच आपल्याला तेलाची गरज आहे, मग तेलाची एक पिशवी पुरवली जाते. तुम्हाला डाळ भात बनवायचं असेल तांदूळ दिला जातो, डाळ दिली जाते. जर तुम्हाला भाजी करायची तर तुम्हाला मसाला दिला जातो, पीठ, जी सगळ्या गोष्टीची बेसिक प्रमाणामध्ये काय केली जाते, तुम्हाला एक पूर्ण पिशवी एक पॅकेट दिलं जातं. त्या पॅकेटमध्ये सगळ्या गोष्टी तिथे उपलब्ध असतात. मग अशा प्रकारे शासनाने देखील काही कार्यक्रम त्यावेळेस आयोजित करतात की ज्यांना दुष्काळग्रस्त भाग आहे त्या लोकांना जर अन्नाची जर सोय होत नाही तर अशा वेळेस ते काय करतात, शासनाचे कामगार जाऊन त्या ठिकाणी पाण्याची सुविधा देतात, त्या ठिकाणी जाऊन अन्नधान्याचा देखील पुरवठा करतात. मग तसे बघा इथे तसं आपण सांगितले तसेच वेळप्रसंगी धान्य, चारा व पाण्याचा पुरवठा केला जातो, की म्हणजे फक्त मनुष्यालाच नाही तर चाऱ्याचा देखील काय केलं जातं, पुरवठा केला जातो. तर त्यांना हलवणे जर शक्य होत नाही तर त्यावेळेस ते अशा काय करतात, शासनातर्फे राबवलेल्या योजना आहेत त्या गावोगावी जाऊन त्या काय केल्या जातात, पुरवल्या जातात. आपण पाहू शकतो की इथे काय करतात, ते देण्याचं काम करत आहे की ज्यांना गरज आहे. आता बघा इथे काय सांगितले, पाळीव जनावरांची काळजी घेण्यासाठी चारा छावण्या ह्या उभारल्या जात आहेत. की आता जसं मनुष्याला निवाऱ्याची गरज आहे तसं प्रत्येक प्राण्याला देखील निवाऱ्याची गरज आहे. आपले गायी आहे, जे बैल आहे, जे आपले पाळीव प्राणी आहे, जे आपल्या शेतीच्या कामासाठी उपयुक्त आहेत, तर त्यांना पिण्याच्या पाण्याची देखील सोय करणं गरजेचं आहे, चाऱ्याची देखील सोय करणं गरजेचं आहे. तसंच त्यांना निवाऱ्याची देखील गरज आहे. तर म्हणून तिथे काय केलं जाते, त्यांना हा चारा देखील पुरवला जात आहे. तर त्यांना खायला असेल तरच ते शेतीची कामे करू शकतात मुलांना. आणि जर त्यांना निवारा जर असेल रात्रीचं तर तिथे ते म्हणजे पाऊस म्हणा, ऊन म्हणा, वारा म्हणा, ह्या सर्व गोष्टीपासून संरक्षण झालं पाहिजे. त्यासाठी देखील त्यांनी काय बांधले आहेत, चारा छावण्या बांधल्या आहेत. म्हणजे एक प्रकारचं जे शेड बांधले आहे त्याला आपण म्हणतात चारा छावण्या बांधल्या आहेत. त्याच्यामध्ये देखील त्यांना या गोष्टीची सुविधा पुरवली जाते की जसं मनुष्याला सुविधा पुरवल्या जातात तशा जे पाळीव प्राणी आहेत, जे आपण पाळलेले असतात, त्यांना देखील काय केलं असतं, सुविधा ह्या पुरवण्याचं काम केलेलं असतं. आता आपण पाहणार की आपलं जलशुद्धीकरण झालं, दुष्काळ भाग झाला आणि सरकारने त्याच्यावर काय योजना केल्या आहेत ते देखील आपण पाहिलं आहे. आता आपला तिसरा भाग आहे की जलव्यवस्थापन. जसं आपण जलशुद्धीकरण पाहिलं की जलशुद्धीकरणामध्ये जसं निवळणे आहे, गाळणे आहे, ऑक्सिजन आहे, जे आपण प्रकार पाहिले ते सर्व. आता त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, जल म्हणजेच काय, पाण्याचं व्यवस्थापन म्हणजे काय मुलांनो, की एखादी गोष्ट आपण कार्यक्रम करायचा आहे तर त्याचा आपण आराखडा कसा असला पाहिजे हे लक्षात घ्या. व्यवस्थापनाचा अर्थच काय आहे की आराखडा. काय बोलणार आपण, आराखडा. मग पाण्याचा आराखडा, पाण्याचं काय आहे की हे पाण्याचं काय करणार आपण, व्यवस्थापन कसं करणार की म्हणजे ती जर आपल्याला एखादं जसं मी सांगितलं की एखादा कार्यक्रम आपल्याला करायचा तर त्याचा आराखडा कसा असला पाहिजे, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत त्या गोष्टीमध्ये कोणत्या गोष्टी झाल्या पाहिजेत या गोष्टीचं आपण काय करत असतो, व्यवस्थापन करत असतो. म्हणजे एक आराखडा तयार करत असतो. तसंच जलव्यवस्थापनाचा देखील काय आहे, एक आराखडा आहे आणि तो देखील आपण बघणार आहोत की कशा प्रकारे जलव्यवस्थापन केलं पाहिजे. जल म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन, पाण्याचा आराखडा हा कशा प्रकारे केला आहे हे देखील आपण बघा मुलांना पाहणार आहोत. इथे तुम्हाला चित्राद्वारे काय दिसत आहे की एखाद्या जमिनीमध्ये पाऊस पडत आहे. पावसामुळे आपल्याला पुन्हा पाणी उपलब्ध होते. सतत पाऊस पडल्यामुळे काय होतं, आपल्या जमिनीमध्ये पाणी पडत असतं. पावसामुळे काय होतं, आपल्याला पाण्याची उपलब्धता होते. बरोबर आहे, पाऊस पडला नाही तर उपलब्ध होणार नाही, पण जर पाऊस पडत आहे तर पुन्हा पाणी उपलब्ध होते. सारखं ते पाणी आपल्याला मिळत असतं. समजा 2 तास पाऊस पडला
तर 2 तासामध्ये आपण किती पाणी साठवू शकतो, बरोबर आहे. जर अर्धा दिवस पाणी पडला तर अजून मोठ्या प्रमाणात पाणी साठवू शकतो. पण पूर्ण दिवस पाऊस पडला, जर आपण सकाळी उठलो तेव्हा पाऊस पडतोय आणि जेव्हा आपण रात्री झोपायला जातोय तेव्हाही पाऊस पडतोय, म्हणजे विचार करा किती मोठ्या प्रमाणात आपण पाण्याचा साठा साठवू शकतो, बरोबर आहे. म्हणजे त्यालाच काय आपण बोलणार मुलांना, की हा पाणी उपलब्ध होते. मग जेव्हा पाणी साठतं, जेव्हा खूप प्रमाणात पाणी साठतं, मग त्यावेळेस इथे काय होतं मुलांनो, पाण्याची उपलब्धता ही देखील जास्त वाढते. जेव्हा खूप वेळा पाऊस पडतो, सतत पाऊस पडत असतो, हा सतत पाऊस पडत आहे, त्याच्यामुळे पाण्याची काय जाते, ही उपलब्धता काय होते इथे वाढत राहते आणि त्याच्यामुळे आपल्याला पाणी हे जास्त प्रमाणामध्ये मिळत असतं. बघा हे तुम्हाला दिसत आहे पाणी काय करत आहे, हे पडत आहे. आता इथे काय सर्वसाधारणपणे आपल्याला वर्षातून 4 महिने पावसाचे पाणी मिळते. आता इथे काय सांगितले जाईल, की 4 महिने पाणी मिळते. आपल्या ऋतू हे किती आहेत, 3 ऋतू आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. बरोबर आहे. उन्हाळा 4 महिने, पावसाळा 4 महिने, हिवाळा 4 महिने. 4, 4, 4 किती झाले मुलांनो, 12. 12 महिन्यांचा मिळून 1 वर्ष होतं. मग एका वर्षामध्ये 4-4 महिने, जे 3 ऋतू आहेत, 3 ऋतू हे 4 महिन्यामध्ये डिव्हाईड केलेले आहेत. बरोबर आहे. ते विभागलेले आहेत. मग 4 महिने हिवाळा, 4 महिने पावसाळा, 4 महिने उन्हाळा हे ठरलेले आहे. म्हणून त्यांनी काय सांगितले, की वर्षातून 4 महिने, जे 4 महिने आहेत, ते 4 महिन्यातून आपल्याला काय मिळते, पावसाचे पाणी मिळते. पण मुलांनो कधी-कधी असं होतं, की आपण बोलतो, की डिसेंबरपासून ते मार्चपर्यंत काय आहे, जूनपासून सप्टेंबरपर्यंत, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे काय आहे, जून म्हणजे पावसाळ्याचे महिने आहेत. पावसाळ्यामध्ये येतो. बरोबर. सप्टेंबर. मग ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे काय आहेत, हिवाळ्याचे महिने आहेत. आणि हिवाळ्याच्या नंतर मग काय येतो, उन्हाळा येतो. कोणता, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. मग फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे हे काय आहे, उन्हाळ्याचे ऋतू आहेत. मग फेब्रुवारी ते मे पर्यंत काय आहे, उन्हाळा आहे. आणि मेच्या नंतर जो जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर म्हणजे अशा प्रकारे 4 महिने आपल्याला काय मिळत आहे, पाऊस मिळत आहे. सर्वसाधारणपणे आपल्याला हे पावसाचे पाणी हे मिळत असते. म्हणजे 4 महिन्यामध्ये आपण जरुरी नाही की प्रत्येक 4 महिन्यामध्ये 4 महिने बरोबर पाऊस पडतो, असं होतं का, की चला बाबा 4 महिने सांगितले तर 4 महिने सतत पाऊस पडणार आहे, तर असं होत नाही. या 4 महिन्यातून देखील कधी-कधी 2 महिने, 2.5 महिने, 3 महिनेच पाऊस पडतो. सतत पाऊस पडत असतो का, तर नाही. तर मग अशा वेळेस आपल्याला काय केलं पाहिजे मुलांनो, जेव्हा पाणी पडत आहे, तेव्हा त्या पाण्याची जेव्हा आपल्याला उपलब्धता होत आहे, जेव्हा जास्त प्रमाणात पाणी मिळत आहे पावसाचं, त्यावेळेस त्या पाण्याचा साठा देखील करणं हे तितकंच गरजेचं आहे. बघा म्हणून इथे सांगितलं, की जेव्हा पाणी मिळतं तेव्हा ते पाणी आपल्याला साठवून ठेवणं देखील गरजेचं आहे. पावसाचे पाणी साठवले नाही तर आपल्या दैनंदिन गरजासाठी आपल्याला पाणी उपलब्ध होणार नाही. आता हे पाण्याचा साठा करणं तितकंच गरजेचं आहे, की पाणी हे हर एक दैनंदिन जीवनातील आपल्या जीवनशैलीमध्ये हे एक महत्त्वाचा घटक आहे. ते आपल्याला हर एक गोष्टीसाठी लागतंय. बरोबर. अंघोळीसाठी लागतंय, जेवण बनवण्यासाठी लागत आहे, भांडी घासण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, लादी पुसण्यासाठी, बरोबर, स्वयंपाक करण्यासाठी पाण्याशिवाय जीवन नाहीये. मग हे पाणी साठवणं देखील तितकंच गरजेचं आहे. जर पाण्याची जेव्हा उपलब्धता जास्त होत आहे, पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडत आहे, तर ते पावसाचं पाणी देखील साठवणं हे गरजेचं आहे. जर ते साठवलं नाही तर काय होईल, आपल्या दैनंदिन गरजासाठी आपल्याला पाणी उपलब्ध होणार नाही. जसं मी आताच सांगितलं, ज्या काही आपल्या रोजच्या दैनंदिन गरजा आहेत त्या आपल्या पूर्ण होऊ शकणार नाहीत. रोज आपल्याला आज आपण एखाद्या वेळेस स्वयंपाक नाही केला, तो 2 दिवस नाही केला, पण तिसऱ्या तर करणं भाग आहे. आज भांड्याचं देखील ढिगणारे, भांडे घासण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, लादी पुसण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी, की ज्या सर्व गोष्टीची आहे, अंघोळ करण्यासाठी, या दैनंदिन ज्या आपल्या गरजा आहेत त्या काय करू शकणार नाही, पूर्ण होऊ शकणार नाही जर आपण पाण्याचा साठा केला नाही. तर काय होणार नाही, ते पूर्ण होणार नाही. मग अशा प्रकारे पाणी देखील साठवणं हे तितकं गरजेचं आहे मुलांनो. हे पाणी आपण कसं साठवू शकतो ते बघूया. पावसाचे पाणी थांबवायला शिका. मग काय करायला पाहिजे, पावसाचं पाणी थांबवायचं म्हणजे काय करायचंय, ते पावसाला थांबवायचंय का, तर अजिबात नाही. पावसाला नाही थांबवायचं. आपण काय करायचं आहे, की आपल्याला जिथे-जिथे जमेल तिथे आपण एक मोठ्या टाकीमध्ये म्हणा, एखादा ड्रम म्हणा, टाकी म्हणा, किंवा जे मोठे-मोठे जे ड्रम्स असतात, जे मोठ्या बारड्या असतात, त्यामध्ये काय केलं पाहिजे, पाणी साठवून ठेवलं पाहिजे. त्याला काय म्हणा, थांबवायला शिकवायचं आहे. म्हणजे पाऊस पडला तर ते पाऊस डायरेक्ट पाणी जे आहे ते काय केलं पाहिजे, त्या टाक्यांमध्ये गेलं पाहिजे, त्या ड्रम्समध्ये गेलं पाहिजे, त्या बकेटमध्ये गेलं पाहिजे. मग ते पाणी आपण त्याला काय बोलणार, थांबवण्याची प्रक्रिया आहे. काय आहे मुलांनो, ही थांबवण्याची प्रक्रिया आहे. अशा प्रकारे तुम्ही या चित्रामध्ये पाहू शकता, की कशा प्रकारे पाणी हे थांबवलं आहे. थांबलेल्या पाण्याला जिरवायला शिका. आता ते पाणी कसं जिरवायचं
बघा हे थांबले जे पाणी येतंय ते पाणी आपण कसं केलं, आकाशातून काय पडत आहे, पाऊस पडत आहे. ह्या पावसातून हे पाणी काय होत आहे मुलांनो, बघा हे आकाशातून पाणी पडतंय, पाऊस पडत आहे. पाणी काय केलं, ते छपरामागून काय केलंय, ती एक नळी बसवली, त्या नळीतून ते पाणी कुठे जात आहे, बघा त्या पाईपद्वारे एका टाकी बसवली, त्या टाकीमध्ये हे काय केलं आहे, पाणी साठवलं गेलं आहे. बरोबर आहे. खूप मोठ्या प्रमाणात टाकी आहे. हे पाणी देखील आपण काय केलं पाहिजे, साठवलं गेलं पाहिजे. नुसते वेस्टेज घालवलेलं पाहिजे. थांबवलेल्या पाण्याला हे जिरवायला शिकवायचंय. जे थांबलेलं जे पाणी आहे, मग ते आपण जे टप जे पाणी गळते त्याला देखील काय केलं आहे, एका पाईपच्या द्वारे ते खालून त्या खालच्या भागामध्ये टाकून तिथे एक मोठ्या प्रमाणामध्ये टाकी तयार केली आहे. त्या टाकीमध्ये हे जे पाणी आहे ते जिरवलं गेलं आहे. बरोबर आहे. जसं थांबवलं गेलं आहे तसं जिरवलं गेलं आहे. बरोबर. डायरेक्ट पावसाचं पाणी आपण काय करतो, ते थांबवतो. म्हणजे एखाद्या बकेटमध्ये म्हणा, एखाद्या ड्रममध्ये म्हणा, आणि हे जे पाणी पडतं ते पाणी कसं जिरवलं आहे, याला काय बोलणार आपण, अशा माध्यमातून देखील हे पाणी काय करू शकतो, जिरू शकतो. वर्षभर पाण्याची गरज भागवण्यासाठी पावसाचे पाणी अडवावे लागते. मग अशा प्रकारे पाण्याचं काय करावं लागतं, पण अडवावं लागतं. जर आपल्याला वर्षभर जर आपला पाण्याचा पुरवठा करायचा असेल तर काय करावं लागेल, आपल्याला पाणी अडवावं लागेल, ते थांबवावं लागेल, ते जिरवावं लागेल. जर वर्षाचे जर 12 महिने आहेत तर 12 महिन्यातून फक्त 4 महिने काय आहे, पाऊस पडत आहे. मग 4 महिन्यातून कंटिन्यू 4 महिने बरोबर असं आहे का, की बरोबर जूनपासून सुरू होतो तर डायरेक्ट सप्टेंबरपर्यंतच तो चालू राहतो पाऊस, नाही तर तो कधी कधी तो पण सुट्टी घेतो की नाही. मग त्यामुळे तो कधी 4 दिवस पडत नाही, कधी 8 दिवस पडत नाही, कधी कधी 15 दिवस देखील पाऊस पडत नाही. मग अशा वेळेस जे आपल्याला जो पाण्याचा साठा करणं हा फार गरजेचा आहे. तो जर साठा केला तर ते आपल्याला वर्षभर पाणी पुरणार आहे, अन्यथा ते पुरणार नाही. जर आपण ते काटकसरीने जरी वापरलं तरी ते पुरणार आहे. जर आपण आपल्याकडे पाण्याची उपलब्धता आहे म्हणून आपण ते पाणी कसंही वापरा असं होत नाही मुलांनो. पाण्याचा वापर हा जपून केला पाहिजे, की जेणेकरून येणाऱ्या पिढीला देखील या पाण्याचा वापर करता आला पाहिजे. बरोबर, की अशा प्रकारे आपण पाणी थांबवायला पाहिजे, ते जिरवायला पाहिजे आणि ते साठवायला देखील पाहिजे. बघा पाणी अडवले की ते जमिनीत जिरते. जेव्हा आपण पाणी टाकतो, जेव्हा पावसाचं पाणी असतं ते येतं, किंवा मोटारीद्वारे जे शेतामध्ये पाणी टाकलं जातं ते देखील येतं, तर ते पाणी काय होतं, जमिनीमध्ये जिरतं. मग जमिनीत जिरणं म्हणजेच काय होतं मुलांनो, की जी जिरण्याची प्रक्रिया आहे, आपण त्याला काय बोलतो, की विहीर बोलतो, तळे बोलतो, की ते जमिनीचा त्याच्या भूगर्भामध्ये, मग जमिनीच्या भूगर्भामध्ये काय होतं, पाण्याचा साठा असतो. तो पाण्याचा साठा खाली साठलेला असतो. मग पाणी अडवले म्हणजे पाणी अडवलं जातं, त्याला म्हणतात अडवणे. आणि मग अडवलं की ते जमिनीमध्ये काय होतं, जिरू जातं. जिथे माती असते, पाण्याला जायला पाणी काय करत असतं, कुठूनही तो आपली वाट काढत असतो. तो कधी एका जागी थांबत नाही. जर पावसाचं पाणी जर वरून खाली आलंय तर ते जमिनीमध्ये त्याला जिथे मिळेल तिथे तो काय करत असतो, ते जात असतं आणि तो त्याचं पाणी तिथे काय करत असतो, थांबवत असतो. बरोबर आहे. मग त्यालाच काय बोलणे, जिरवणे बोलणार. की ते पाणी काय केलं, अडवलं जातं, ते जमिनीत जिरवलं जातं. बघा आता तुम्हाला या चित्राच्या माध्यमातून बरोबर तुम्हाला कळेल, की बघा इथे काय सांगितलंय, हा पाऊस पडत आहे, या पावसाचं पाणी कुठे आहे, हे काय आहे, जमीन आहे, जमिनीचं पाणी हे कुठे पडत आहे, ते खाली पाणी जिरत आहे. म्हणजे काही जिरण्याची प्रक्रिया आहे. मग जिरणे झाले की म्हणजे इथेच काय होतं, भूजलाचा साठा तयार होतो. ते पाणी सतत पडून पडून इथे काय होतं, ते जमिनीच्या भागामध्ये अडवलं जातं, ते जिरलं जातं. भूजलाचा साठा वाढल्याने झाडांना पाणी मिळते, व तसेच विहिरीनं देखील पाणी मिळते आणि शेती करणंही देखील सोपे जाते. म्हणजे काय, 3 गोष्टी होतात, झाडांना पाणी मिळते, विहिरींना पाणी मिळते आणि शेती देखील करणं सोपं जातं. मग त्याच्यामुळे हा भूजलाचा साठा असतो. हा भूजलाचा साठा कुठे असतो, जमिनीच्या खाली असतो. बघा आकाशातून जर पाऊस पडला, जर ढगातून जर पाऊस पडला तर तो कुठे, जमिनीवर येतो. मग तो वाहत 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 बघा कसा जातो आहे, तो भूजलात जात आहे. इथून दिसत आहे, तो वाहून कुठे येतो, खाली जमिनीवर येतो. आणि जमिनीवर आल्यावर काय होतं आपलं तिथे खूप मोठ्या प्रमाणात भूजलाचा साठा तयार होतो. साठा हा मोठ्या प्रमाणात असतो. मग झाडांना पाणी मिळते, तिथे विहिरींना पाणी देखील लागते आणि तिथे शेती करणे देखील सोपे होते. म्हणजे ह्या पाण्याचा वापर तिथे त्या शेतीच्या कामासाठी करतात, विहिरीच्या कामासाठी देखील करतात. बघा मुलांनो, काहीच कठीण नाही, एकदम सोप्या रीतीने तुम्हाला या चित्राद्वारे समजून सांगितलं आहे. समजले तुम्हाला मुलांनो, अगदी सोपं आहे. बरोबर, की अशा प्रकारे भूजलाचे साठे हे जमिनीच्या खाली हे काय करत असतात, होत राहतात मुलांनो. आता बघा इथे काय सांगितलंय, भूजलाचा साठा वाढल्याने झाडांना पाणी मिळते, विहिरींना मिळते, पण शेती करणेही शक्य. म्हणजे जसं बघा इथे तुम्हाला हा काय आहे, की पंपाद्वारे पाणी सोडलं गेलेलं आहे. पाण्यामध्ये काय आहे, की तो पाणी एका तळ बांधला आहे, किंवा ते एक हे बोलणं हौद बांधला आहे. या हौदामध्ये हे पाणी सोडलं गेलेलं आहे. या हौदाचा देखील पाण्याचा निचरा इथून होत आहे. मग हे पाणी देखील जमिनीत जात आहे. बरोबर मुलांनो, हे पाणी सतत खाली पडून पडून देखील काय होत आहे, या पाण्याचं भूजलाचा साठा
हा होत आहे. बघा तुम्हाला अशा प्रकारे झाडांना देखील पाणी मिळत आहे. तुम्ही पाहू शकता, की कसं बघा पाणी जमिनीत जिरण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात, की अशा प्रकारे पाण्यासाठी जमिनी शेतामध्ये ही काय केली जाते, ही वाट काढली जाते, की जेणेकरून हे पाणी जमिनीमध्ये जिरलं गेलं पाहिजे. त्यासाठी देखील ही काय केली जाते, वाट काढल्या जातात मुलांनो. तुम्ही पाहू शकता. आता इथे काय बांधले बघा, मोठी धरणे बांधली जातात, परंतु सर्व ठिकाणी धरणे बांधणे शक्य नसते, की जे बाबा जिथे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धरणे बांधली जातात. कशासाठी धरणे बांधली जातात, की जो पाण्याचा साठा आहे, जो पावसाचे पाणी आहे ते अडवलं जातं, ते धरणाद्वारे धरणामधून ते साठवलं जातं. पण ही धरणे प्रत्येक ठिकाणी बांधणे शक्य नाहीये. बरोबर आहे मुलांनो? जी मोठी धरणे आहेत ती बांधली जातात, ती सर्व ठिकाणी बांधणं शक्य नसते. पण जे अशी बऱ्याच ठिकाणी जे महाराष्ट्रामध्ये किंवा त्याच्या बाहेर आहे, अशी बऱ्याच प्रकारची तुम्हाला धरणे दिसतात. जे कोयनाचं धरण आहे, जे पैठणचं धरण आहे, अशी बरीच धरण आहे. जे जायकवाडी धरण आहे. ही धरणे काय आहेत? आपल्या महाराष्ट्राची आहेत. मग अशा सर्व ठिकाणी हे पाणी साठवलं जातं, अडवलं जातं आणि या पाण्यातून ज्या भागांना पाण्याची गरज आहे, त्या भागातून हे पाण्याचा पुरवठा केला जातो मुलांनो, की धरण तुम्ही पाहू शकता, की कशाप्रकारे याची बांधणी केली गेलेली आहे. अशी मोठ्या याचा प्रकल्प शासन हाती घेतो. हे शासनामार्फत हे सर्व काम होतात. शासन काय करत असतं, पाणी अडवायचं काम करत असतो आणि ज्या भागांना पाण्याची पुरवठा देण्याची गरज आहे, अशा सर्व ठिकाणी जो पाणी द्यायचा प्रयत्न करतो. अशा वेळी लहान तलावाची निर्मिती करतात. कारण ज्यावेळेस मोठं धरण बांधणं शक्य नसतं मुलांनो, किंवा ज्या मोठ्या धरणे बांधता येणं शक्य नाहीये, मग त्यावेळेस तलावाची निर्मिती केली जाते. मग तलाव कसा असतो? हा एक छोटा असतो. विहीर नसते, पण विहिरीपेक्षा एक मोठ्या आकारामध्ये एक तलाव असतो. त्या ठिकाणी देखील पाण्याचा साठा केला जातो आणि हा साठा देखील तितकाच महत्त्वाचा असतो. अशा वेळेस साठा तयार करून देखील ज्या लोकांना पाण्याची आवश्यकता आहे, ज्या गावांना पाण्याची आवश्यकता आहे, त्यावेळेस देखील तिथे पाणी काय दिलं जातं, पाण्याचा पुरवठा केला जातो मुलांनो. मग अशा प्रकारे तुम्हाला इथे काय दिसेल, उतारे आणि बंधारे दिसत आहे, की अशा ठिकाणी देखील पाणी हे साठवलं जातं, जिरवलं जातं. बघा इथे काय दिलंय, उतारावर लहान बंधारे बांधणे, आडवे चर खणणे, गावातील ओढे नले यावर बांध घालून पाणी अडवणे, की कशा प्रकारे देखील पाणी अडवलं जातं, की अशा उतारावर की जे लहान लहान जे उतारे त्या ठिकाणी देखील काय केलं जातं. बघा तुम्हाला अजून दाखवते व्यवस्थित, की अशा जे ठिकाणी आहे इथे देखील लहान लहान काय देखील बंधारे बांधले जातात. दिसत आहे तुम्हाला, हे दिसत आहे, हे लहान लहान बंधारे बांधले जातात. ते आडवे चर खणणे, मग त्याला मग काय एक चर खणत असतात, एक दोन असे आडवे चर खणत असतात. गावातील ओढे नाले यावर बांध घालून पाणी अडवतात. मग काय करतात, मग ते बांध घालतात. याला काय बोलणार, बांध. जसं आपण बोलतो किनारा, किनारा लगत पट्टीचा भाग जसं बोलतो ना किनारा. मग त्याच्यावर बांध घालून आडवे चर खणणे व गावातील ओढे नाले यावर बांध घालून पाणी अडवतात. मग अशा प्रकारे हे काय आहे, पाणी, हे पाणी अडवलं गेलं आहे. जे पावसाचं पाणी पडलं, मग पाणी काय झालं, अडवलं गेलं. इथे पाणी आहे, इथे पाणी आहे, इथे आहे, इथे. अशा ठिकाणी पाण्याची काय केली जाते, व्यवस्था केली जाते, की बंधारे बांधणे, आडवे चर करणे, गावातील ओढे नाले यावर काय करतात, ते बांध घालतात. बांध घालून काय करतात, पाणी अडवण्याचा ते प्रयत्न करून देखील ते पाण्याचा त्याचा शेतीसाठी उपयोग केला जातो. आता उतारावर लहान बांधारे बघा इथे देखील दाखवले त्यांनी. कशा प्रकारे बघा इथे काय केलंय, पाण्याची देखील व्यवस्था केली गेली आहे, की कशा प्रकारे उतार्यावर त्यांनी काय केलं आहे, जे तळे आहेत, ओढे आणि नाले आहेत, त्या ठिकाणी त्यांनी बांध घातलेला आहे. दिसत आहे हा प्रकारचा इथे त्यांनी माती केलेली आहे आणि इथे बांध घालून त्यांनी काय केलं, ते पाणी हे अडवण्याचं देखील इथे काम केलेलं आहे. हे देखील दिसत आहे, की कशा प्रकारे त्यांनी तिची व्यवस्था केली आहे, की त्या प्रकारे तिथे एक मोठे पाईप टाकलेलं आहे. अशी कामे शासन आणि नागरिक एकत्र येऊन करतात. जर हे जे मोठे जे प्रकल्प आहे, हे जर करायचं असेल तर आपण फक्त एकट्या व्यक्तीने येऊन करायला चालेल का? तर त्यासाठी शासनाची आणि नागरिकांची देखील गरज आहे, की शासन काही जी योजना असतात ते लोकांच्या सुखसुविधासाठी असतात. त्या योजनेचा त्यांना लाभ घेता यावा यासाठी असतात आणि त्यासाठी जे नागरिक असतात ते देखील काय करतात, ते देखील एकत्र येत असतात. कारण जर त्यांच्या गावचा विकास व्हायचा असेल तर ते काय करत असतात, त्यांना देखील येणं गरजेचं आहे. तर त्यांना माहिती आहे, की जर आपला जर भाग दुष्काळग्रस्त आहे आणि शासनाने काही योजना जर आपल्या सुखासाठी, आपल्या हितासाठी जर त्या योजना ठेवलेल्या आहेत, तर आपल्याला देखील त्याच्यामध्ये काय व्हायचं आहे मुलांनो, सहभागी होणं तितकंच गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्यांनी काय करतात, तिथे ते काय करतात, की ते एकत्र येऊन काम करत असतात. फक्त शासन नाही, तर शासन आणि नागरिक ते दोघांनी एकत्र येऊन काय करत असतात, ते काम करत असतात. म्हणजे एखाद्या ठिकाणी समजा पाण्याची जर व्यवस्था नसेल, मग अशा ठिकाणी जर दूर ठिकाणी जर खूप लांब ठिकाणी
पाणी असेल पण ते नेण्या आणण्याचा जर रस्ता खूप कठीण असेल, जाणं येणं शक्य नसेल, मग अशा वेळेस काय करतात की काही गावातले लोक आहेत ते काय करतात, ते पाण्याची व्यवस्था स्वतःची स्वतः करतात. मग अशा वेळेस सगळे गावातले लोक मिळून स्वतः काय करतात, श्रमदान करतात. श्रमदान करणे म्हणजे काय, की ते काय करतात, की ते आपल्याला आपल्या गावामध्ये पाण्याची जर व्यवस्था नाहीये, तर मग आपण काय करणार, की आपण त्या ठिकाणी जाऊन तेथील रस्ता साफ करून तिथले जे काही कचरा आहे, खड्डे आहे, ते सगळं काढून, ते सगळे जे दगड विटा, सगळे जे दगड धोंडे आहेत ते सगळे साफ करून, त्या ठिकाणाहून जी पाईपलाईन करून, ते स्वतःच्या अंगमेहनतीने किंवा ते स्वतःचे श्रमदान करून, की प्रत्येकाने ठरलंय की मी दिवसातून 2 तास देणार. मग ते काम सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत होतं आणि त्या कामासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाही मुलांनो. मग अशा प्रकारे ते लोक काय करतात, की स्वतः काय करतात, तो स्वतःचा प्रॉब्लेम कधी-कधी सॉल्व्ह करायचा तो प्रयत्न करतात. आणि असे कितीतरी प्रयत्न हे गावच्या लोकांनी केले आहेत, की जर आपल्या गावात पाण्याची व्यवस्था नाही, तर मग ही आपली सर्वांची समस्या आहे, कोणा एकाची नाहीये. मग सर्वांनी गावकऱ्यांनी एकत्र येऊन, म्हणजे सरपंच आहेत, पाटील आहे, जे गावचे सर्व नागरिक आहेत, त्या सर्वांनी एकत्र येऊन ह्या गावच्या पाण्याचा प्रश्न काय केला आहे, सोडवला देखील आहे. आणि मग आता त्यांच्या गावामध्ये पाणी देखील उपलब्ध झालेलं आहे. मग अशा प्रकारे सगळ्यांनी एकत्र येऊन हे पाण्याची देखील सुविधा काय केले जातात, सोडवले जातात. त्याच्यामध्ये शासन देखील काही शासन देखील खूप मोठा हातभार असतो. काही ठिकाणी नदीच्या पात्रात विहीर खोदून तेथे पाणी साठवण्याची व्यवस्था केली जाते. तर काही ठिकाणी काय करतात, नदीच्या पात्रात, की नदीच्या पात्रामध्ये देखील विहीर खोदली जाते व तिथे देखील पाण्याची काय केली जाते, व्यवस्था केली जाते. तुम्हाला इथे दिसू शकतं या चित्रामध्ये, की कशा प्रकारे इथे नदी आहे, नदीच्या पात्रामध्ये विहीर आहे आणि विहिरीच्या मध्ये काय केली जाते, विहीर खोदून देखील पाण्याची व्यवस्था केली जाते. इथे तुम्ही पाहू शकता. बघा इथे काय दिलं आहे, काही ठिकाणी घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी पन्हाळ्याच्या पद्धतीने अंगणात ठेवलेल्या टाकीमध्ये साठवले जाते. आता इथे बघा, जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा तो काय करत असतो, तो घराच्या छतावर पाऊस पडत असतो. मग तो एका पाईपाच्या सहाय्याने ते जोडून ते काय केले जाते, हे ज्या टाकी असतात, ज्या पाण्याच्या ज्या टाक्या आहेत, ही पाण्याची टाकी आहे. काय आहे, पाण्याची टाकी. पाण्याच्या टाकीवरती काय केलं जातं, हे पाणी साठवलं जातं, जेणेकरून हे पाणी आपण जेव्हा आपल्याकडे पावसाची उपलब्धता असेल आणि ज्या पावसाची जेव्हा अडचण असेल, तेव्हा या पाण्याचा काय करू शकतो, आपण उपयोग करू शकतो. हे देखील आपण याच्या चित्राच्या द्वारे तुम्हाला समजू शकतो. हे जे छतावर जे पडणारं पाणी आहे, हे पाणी डायरेक्ट या पाईपाद्वारे इथे जे टाक्या बसवल्या आहेत, या टाक्यामध्ये देखील हे पाणी येत असतं मुलांनो. तसेच बघा तुम्ही इथे पाहू शकता, की इथे देखील तुम्हाला बघा येतेच दाखवलं. अशा सर्व पद्धतीमुळे जास्तीत जास्त पाणी साठवले जाते. मग अशा प्रकारे जर प्रत्येकाने जर या गोष्टीची योजनेचा अवलंब केला, तर काय होईल मुलांनो, की हे देखील पाणी काय केलं जातं, अशा प्रकारे साठवलं जातं आणि भविष्यामध्ये आपल्याला पाण्याची उपलब्धता ही लागणारच आहे आणि त्याची सोय होऊ शकते. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे, तसेच पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरवणे किंवा टाक्यामध्ये साठवणे हे महत्त्वाचे असते. म्हणजे इथे काय सांगितले बघा त्यांनी, की अशा प्रकारे आपण काय केलं पाहिजे, छतावर पडणारे जे पाणी आहे ते काय केलं पाहिजे, आपण जे छतावर पाणी पडत आहे ते काय केलं पाहिजे, आपण पाण्याच्या टाकीमध्ये साठवून ते साठवलं पाहिजे आणि जेव्हा आपल्याला गरज असेल काटकसरीने वापरलं पाहिजे. म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हाच त्याचा मुलांना वापर करणं हे देखील गरजेचं आहे किंवा त्या टाक्यामध्ये साठवून महत्त्वाचे असते. म्हणजे अशा प्रकारे जर आपण जर पाण्याचा वापर केला, जेव्हा पाणी ज्या छतावर पडतं, छतावरून ते पाण्याच्या टाकीमध्ये, जेव्हा ते जमिनीमध्ये एक मोठ्या प्रकारची टाकी असते त्याच्यात देखील साठवलं जातं आणि जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा त्याचा वापर करणं हे देखील तितकंच गरजेचं असते. अशा प्रकारे मुलांना आपण पाहिलं, की जलशुद्धीकरण काय आहे, जल व्यवस्थापन केंद्र काय आहे, की कशा प्रकारे जल व्यवस्थापन केलं जातं, जलशुद्धीकरण कोणत्या मार्फत केलं जातं, जल व्यवस्थापन कोणत्या मार्फत केलं जातं, दुष्काळ काय आहे, सर्व गोष्टींचा भाग आपण या भागामध्ये पाहिल्यावर मग आपण सारांश काय, पाण्यात सजीवासाठी घातक पदार्थ मिसळले की पाणी प्रदूषित होते. हे साहजिकच आहे, की आपण एखाद्या पाण्यामध्ये जर एखादा घातक पदार्थ मिळाला, एखादे सूक्ष्मजीव मिळाले, एखादा केरकचरा मिळाला, त्याचं पाणी काय होणार आहे, खराब होणार आहे, दुष्काळ आणि पिण्याच्या योग्यतेचं होणार नाही, ते पाणी काय होणार, प्रदूषितच होणार आहे. जलसाठ्याचं प्रदूषण होऊ नये म्हणून त्यात सांडपाणी सोडण्यापूर्वी त्यावर अनेक प्रक्रिया करतात, की ज्याच्या जर आपलं ते पाणी जर जे कारखान्याद्वारे आले, जे शहरीकरणाद्वारे आले, जे गावच्या द्वारे जे पाणी आलेलं आहे ते सोडण्यापूर्वी त्याच्यावर एक काय केली जाते, प्रक्रिया केली जाते. ते प्रक्रिया करूनच ते पाणी पुढे जलशुद्धीकरणाच्या साठ्यामध्ये हे साठवलं जातं. हे देखील आपण या पाठामध्ये मुलांना पाहिलेलं आहे. पाणी पुरवठा करण्यापूर्वी गावच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यात ते विरघळलेले व न विरघळलेले पदार्थ वेगळे केले जातात. तसे पाण्याचे निर्जंतुकीकरण देखील केले जाते, की जेव्हा ते सोडायचं असतं तेव्हा देखील ते काय केले जातं, ते निर्जंतुकीकरण करतात. त्याच्यामध्ये देखील एक वेगळ्या प्रकारची एक प्रक्रिया केली जाते आणि तेव्हाच ते पाणी पिण्याच्या योग्यतेचं असतं. विरघळलेले पदार्थ वेगळे केले जाते. जे विरघळलेले जे पदार्थ असतात ते गाळणीने देखील गाळून घेतले जातात व पाण्याचे निर्जंतुकीकरण हे केले जाते, की जे निर्जंतुक असतात की त्याच्यामध्ये एक प्रकारचे
क्लोरीन टाकून ते निर्जंतुक करतात आणि ते पाणी पिण्याच्या योग्यतेचं करतात. तर मुलांनो, आपण अशा प्रकारे आपण हा पाठामध्ये पाहिलं की पाणी हा जो पाठ आहे, या पाठामध्ये आपण शिकलो की पाणी हे आपल्यासाठी किती अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचं जलशुद्धीकरण केंद्र आहे, आपण ते देखील पाहिलं. जलव्यवस्थापन कशाप्रकारे केलं जातं ते पाहिलं, की निवळणे आहे, गाळणे आहे, ऑक्सिजन आहे, कशाप्रकारे केलं जातं. तसं जलव्यवस्थापनाच्या कोणकोणत्या सोयी, की आपण कशाप्रकारे पाणी हे अडवलं पाहिजे, जिरवलं पाहिजे, बरोबर आहे, कशाप्रकारे बंधारे केले केले पाहिजे, धरणं बांधली पाहिजेत, याचं व्यवस्थापन आपण देखील केलं आहे. तसेच दुष्काळ काय आहे, दुष्काळाची कारणे काय आहेत, त्याच्यावर उपाय शासनाने काय केला आहे, या सर्व घटकांचा अभ्यास मुलांनो आपण या पाठामध्ये केलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा पाठ अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत समजला आहे. बघूया आपण प्रश्नोत्तराकडे.